दरम्यान एक महत्त्वाची बातमी, हिंगोली जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग नसल्यानं हिंगोलीची ना उद्योग जिल्हा म्हणून ओळख राहिलेली आहे। 3 धरणं असूनही MIDCला पाणी उपलब्ध नसल्यानं उद्योगाला चालना मिळत नाही। उद्योगाच्या नावाखाली घेतलेल्या जमिनीवर सध्या शेती केल्याची खळबळजनक बाब समोर आली। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे। हिंगोली जिल्हा हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी नसलेला उद्योग। हिंगोली जिल्ह्यात जवळपास 632 एकरवर MIDC उभारण्यात आलेली आहे। मात्र हे संपूर्ण MIDC जे आहे अर्ध्याहून जास्त MIDC ही खाली आहे। या ठिकाणी अनेक जणांनी प्लॉट विकत घेतलेले आहेत। 99 वर्षासाठी हे संपूर्ण प्लॉट घेण्यात आलेले आहेत। मात्र या ठिकाणी कोणताही उद्योग उभारलेला नाही आणि त्यामुळे ही जमीन जी आहे ती उद्योगाला देण्यात आल्यामुळे जे नवीन उद्योजक आहेत त्यांना देखील ही जमीन मिळत नाही आणि एकंदरीत बघायला गेलं तर या संपूर्ण MIDCच्या जागेचा कोणताही फायदा होत नाही। त्याचबरोबर या MIDC मध्ये जे बाहेरचे उद्योजक आहेत ते सुद्धा येण्यास टाळाटाळ करत आहेत। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी नसलेलं पाणी। आता जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 धरणं आहेत आणि 3 धरणाचं पाणी देखील या MIDC मध्ये नाही आहे। उद्योगाला लागतं ते पाणी आणि पाणी नसल्यामुळे हे संपूर्ण उद्योग जे आहेत ते या ठिकाणी आलेले नाही आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी काही नागरिक आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्योगाची कमी आहे, येथील युवकांना बेरोजगार आहेत, काय सांगाल? हिंगोली जिल्ह्याला एकूण 632 एकर हा पूर्ण MIDC एरिया आहे, परंतु MIDC मध्ये मोठमोठे उद्योजक इथे येण्यास टाळाटाळ करतात। इथे येण्याचं टाळाटाळ येण्याचं मेन कारण म्हणजे इथं पाणी आणि लाईट या भौतिक सुविधा इथं उपलब्ध नाहीत आणि या भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आणि या इथे जे हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहेत, या लोकप्रतिनिधी आतापर्यंत हिंगोली जिल्ह्याचं जे MIDCच्या बाबतीच्या समस्या आहेत, ह्या समस्या कधीही विधानसभेत असो कुठेही मांडलेल्या नाहीत। त्यामुळं आणि ज्या प्रकारे हे 99 वर्षाचं जे लिजिंग इथं केलेलं आहे, या लिजिंगमुळं काही लोक इथं शेती करतात आणि काही लोक इथं गुरंढोरं म्हणजे एक प्रकारे इथं कोठ्याचं स्वरूप या MIDC मध्ये आलेलं आहे। या प्रकारे MIDC सशक्त नाही आहे, त्यामुळे अनेक बेरोजगार जे आहेत ते पुणे मुंबईला कामाला जात आहेत। या संदर्भात काय सांगा? कारण तुम्ही बघताय आज हिंगोली जिल्ह्यामधून लोंढेच्या लोंढे मुंबई पुणे या ठिकाणी मोठमोठ्या MIDC मध्ये बेरोजगार युवक कामाला जातात। जर या हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठमोठे उद्योजक, एवढी मोठी जागा असताना एवढे मोठमोठे उद्योजक जर इथं आले आणि मोठमोठे उद्योग जर इथं चालू केले तर आमच्या हिंगोली जिल्ह्यातील जे बेरोजगार युवक आहेत यांना पुणे मुंबईसाठी जाण्यासाठी गरज पडणार नाही आणि इथे हिंगोली जिल्ह्याला खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल। निश्चित जर बघायला गेलं तर हिंगोली MIDC मध्ये रोजगार जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीत, त्यामुळे हिंगोलीतील जे बेरोजगार युवक आहेत त्यांना पुणे मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये काम करण्यासाठी जावं लागत आहे, स्थलांतरित व्हावं लागत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।